शिवराज तो ब्राह्मण प्रतिपाल प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज जाणता जयतेचा राजा दूरदृष्टी असलेला राजा बाह्य आक्रमणांपासून प्रजेचं संरक्षण करणारा राजा प्रजेमध्ये सामंजस्याचं आणि समानतेचं नातं कसं वृद्धिंगत होईल याकडे विशेष लक्ष देणारा राजा आदिलशहा आणि औरंगजेब बादशहाच्या अत्याचारातून प्रजेला वाचवण्यासाठी या राजानं मूलभूत मावळे एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं आम्हाला नारीवर अत्याचार करणाऱ्या राजाच्या पाटलाचे हात पाय कलम केले आणि जनतेमध्ये समानता आणण्यासाठी त्यांची मनशुद्धी केली आई भवानीच्या या पुत्रानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात सुशासन आणलं शत्रू वारंवार हल्ले करत महाराजांनी हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधून त्यांचा जीर्णोद्धार केला अशाच एका मंदिराचा महाराजांनी जीर्णोद्धार केला आणि ते मंदिर म्हणजे प्रतापगडावरील आई भवानी मातेचं मंदिर आई भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार होती प्रतापगड सजला होता पालखीची तयारी चालू होती प्रतापगडाला दसऱ्याचं स्वरूप आलं एक 10-15 मिनिटं लागतील मला इथे कर्वेनगरच्या इथेच ते बाल तरुण मंडळ आहे ना ते जीवन हॅलो एक 10-15 मिनिटं लागतील ते जिवंत देखावा आहे ना कर्वेनगरचा बाल तरुण मंडळ आपलं ते हे होतं ना होम मिनिस्टर त्या साईडला आपल्या जायच्याच बाजूला आहे पण या ऑपोजिट साईडला नाही आहे 15 मिनिटं ठीक आहे मूर्तिकारानं प्रत्यक्ष जीवतच मायली होती होय महाराज पुढे या जोहार मायबाप जोहार या साईनाथ पालखीला खांदा द्या आम्ही हो तुम्ही नग महाराज आम्ही इथंच बरे आहोत जी का का साईनाथ आम्ही सांगतोय तुम्हाला या पालखीला खांदा द्या नग महाराज नग आम्ही नाही देऊ शकत पालखीला खांदा का पण महाराज काय कारण कसं सांगू महाराज म्हणजे तुम्हाला आता आमची आज्ञा सुद्धा मान्य नाही तर नाही महाराज असं नका बोलू सा तुम्ही आज्ञा द्या आता हे काळीच काढून तुमच्या पायावर ठेवतो पण महाराज पालखीला खांदा द्यायचं पाप नका करायला सांगू मला पालखीला खांदा देणं हे पाप आहे साईनाथ हो हो महाराज यांनी पालखीला खांदा देणं पापच आहे महाराज अहो ही अस्पृश्य माणसं अहो यांची सावली जरी पडली तरी देवाची मूर्ती भंग पावेल हे पालखीला खांदा देऊ शकत नाही वारे मागवा चला रे पालखी उचला पालखीला कोणीही हात लावणार नाही अहो महाराज काय ठरलं विश्वनाथ भट त्यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल हो अरे वा म्हणजे एवढी ताकद आहे यांच्या सावली म्हणजे महाराज विश्वनाथ भट थोडा विचार करा यांच्या सावलीनं आई भवानीची मूर्ती भंग पावली असती तर त्या अफजल खानानं देवांच्या मूर्ती फोडण्यासाठी अवजारांऐवजी यांच्या सावलीचाच उपयोग नसता केला का तो कशाला आपल्या देवावर आणि देवळांवर खण हातोडे मारत बसला असता महाराज मूर्ती भंग पावे याचा अर्थ मूर्तीचं पावित्र्य भंग पावे आम्हास एक सांगा विश्वनाथ भट हे देऊळ कोणी बांधत अहो महाराज पण कोणी बांधत विश्वनाथ भट या लोकांनी पुन्हा तान्हात छन्नी हातोडे घेऊन एक एक दगड एक एक चिरा कोणी घडवल्या यांनी ज्या आई भवानीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत ती मूर्ती कोणी घडवली
यांनी. मग जर सर्व काही यांनीच घडवलं असेल तर ते घडवताना यांचा हजारदा त्या मूर्तीला स्पर्श झाला असेल, त्या मूर्तीवर सावली पडली असेल. हे सगळं चालतं तर मग यांनी पालखीला खांदा दिलेला का चालत नाही? महाराज आम्ही आत्ताच आई भवानीच्या मूर्तीला मंत्रानं सिद्ध आणि पवित्र केलेलं आहे. विश्वनाथ भट, आई भवानीला पवित्र करण्याची ताकद तुमच्या मंत्रांमध्ये आहे? साहेब, तुम्ही आम्ही या सगळ्यांनीच त्या देवाच्या आशीर्वादानं जन्म घेतला. मग स्वतःच्या लेकरानं स्पर्श केल्यावर देवाचं पावित्र्य कसं काय भंग होऊ शकतं? विश्वनाथ भट, अहो शिवबांबरोबर लढणारे झुंजणारे मावळे कोण आहेत? या 18 पगड जाती जमातींच्या खांद्यावरच हे स्वराज्य निर्धास्तपणे उभं आहे. हे राज्य रयतेचं आहे. 18 पगड जातींनी घाम आणि रक्त गाळून उभं केलेलं हे स्वराज्य आहे. त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला थारा नाही. म्हणूनच आमच्या सैन्याला आम्ही मावळा हे नाव दिलं. आणखीन एक, या राज्यात स्वातंत्र्याबरोबर आम्हाला समानता हवी आहे. समानता, यामध्ये पुन्हा गल्लत नको. जी महाराज. विश्वनाथ भट, अहो स्वराज्यासाठी या लोकांनी रक्त सांडलेलं चालतं ना, मग त्यांची सावली का चालत नाही? अस्पृश्यता या एका विषारी विचारातून समाजाचा एक अवयव विकलांग होत चाललाय. क्षात्र तेजाची संवेदना बधीर होत चालली आहे. नको याचं स्वराज्य आम्हाला आणि आमच्या आऊसाहेबांना. स्वराज्य ऐसे हवे आहे जिथे सर्व जाती धर्माचे लोक हसत हसत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एकत्र नांदतील. स्वराज्य पुणे एकट्या दुसऱ्याचं नाही, अवघ्या महाराष्ट्राचं आहे. पण या स्वराज्याचं सुराज्य तेव्हाच होईल जेव्हा 18 पगड जातींचे हात या स्वराज्याची पालखी त्यांच्या खांद्यावर उचलतील. महाराज, या साईनाथ, या पालखीला खांदा द्या. बरे घेऊ. या तुम्हीही या.